सागर तू खरंच आलायस ना? का मलाच काही भास होतोय? मी खरंच परत आलोय. काकू, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आपल्या सागरला काही झालं नसेल. तो नक्की आपल्याकडे परत येईल. आज त्याने स्वतःहून कोर्टात माझ्या बाजूने साक्ष दिली आणि मला सोडवून परत घरी घेऊन आला. तू होतास कुठे इतके दिवस सागर? अरे मला एवढी काळजी वाटत होती ना. हॅलो. काय? कसं शक्य आहे ते? सागर कोर्टात हजर झाला? अहो पण सागर तर... हो कळतंय मला. सागर कोर्टात हजर झाला म्हणजे मुक्तावरची केस आत्ताच्या आत्ता बंद होणार, तिची लगेच सुटका होणार, बरोबर ना? थँक्यू व्हेरी मच. हे सगळं मला कळवल्याबद्दल धन्यवाद. हे केलं ना तरी सगळं माझ्याच अंगाशी येत आहे. अरुणराव मी बोलते. बोला. अतिशय वाईट बातमी. आत्ताच सरकारी वकिलांचा फोन आला होता. काय झालं? मुक्ताचा जामीन अर्ज मंजूर झाला की काय? त्याहीपेक्षा वाईट बातमी आहे. सागर जिवंत आहे आणि तो आत्ता कोर्टात पोहोचलाय. काय? कसं शक्य आहे? उतर. अहो मलाही तसंच वाटलं होतं. आपलं नशीबच आपलं साथ देत नाही ना, काय करणार?
आपण जी काही मेहनत घेतली, ज्या काही युक्त्या केल्या, आता सगळ्याच अपयशी ठरणार आहे. नाही, एक मिनिट मेघना वहिनी, धीर सोडायचा नाही. सागर जिवंत आहे, तो परतही आलाय. पण याचा अर्थ तो काही अमरपट्टा घेऊन आलेला नाही. म्हणजे ज्योती, ज्योती, काय रे ज्योती, काय ज्योती, एक खूप आनंदाची बातमी आहे. तुला सांगितलं तर खरं नाही वाटणार. काय झालं लवकर सांग ना. आय एम सो हॅपी ज्योती. मला कधी तुला सांगेन असं झालं होतं मला. पटकन बोल. अगं अरे कूल डाऊन. काय झालंय बोल ना. सागर जिवंत आहे. काय आपला सागर जिवंत आहे ज्योती. आज कोर्टात आला होता तो. तू खरं सांगतोयस ना. म्हणजे काय? अगं आम्ही भेटलो ना कोर्टात. एकमेकांना पूर्वीसारख्या मिठ्या मारल्या आम्ही. ज्योती, मला इतकं बरं वाटतंय सांगू ना. माझा भाऊ परत आला. माझ्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं उतरल्यासारखं वाटतंय मला. माझ्या मनातली अपराधीपणाची भावनाच निघून गेली आहे. खूप बरं वाटतंय मला. किती बदललायस तू. आता तू मला माझा वाटतोयस. माझा राकेश. ज्योती, कसला विचार करतेस? नाही काही नाही. मी असा विचार करत होते की देव आहे आणि तो वेळेला धावून येतो. हो ना. सर, या मुक्ता सरदेसाईच्या केसला एकदम अनपेक्षित कलाटणी मिळाली नाही का? मी पण तोच विचार करतोय. म्हणजे सत्य हे कधी कधी कल्पितापेक्षाही अद्भुत असतं असं म्हणतात. या केसच्या बाबतीत थोडंसं तसंच झालंय. सगळ्यात आधी सागरचा दरीत पडून मृत्यू झाल्याचा संशय. मग मुक्तानं सागरला ढकललं असा आरोप करणारा साक्षीदार. आणि सगळ्यात कर म्हणजे शेवटी कोर्टात सागरचं स्वतः येणं. सगळं विचित्र आहे. सर, या मुक्ताच्या संदर्भात 2 पोलीस केसेस दाखल झाल्या. दोन्ही केसेसमध्ये काहीतरी चमत्कारिकच घटना घडल्या. म्हणजे कधी गुन्हेगाराचा पत्ता लागतो तो साक्षीदाराचा म्हणजे विजयचा मृत्यू, तर कधी गुन्हाच घडलेला नाही. काहीतरी जबरदस्त घोळ आहे पांडे. म्हणूनच ऑफिशियली जरी ही केस बंद झाली असली ना, तरी माझ्या बाजूनी या रहस्याचा शोध मी लावणार नाही. म्हणजे नियमानुसार ही केस बंद आहे, यातच जमा आहे. पण माझ्या बाजूने मी शोध चालूच ठेवणार. सागर परत आला. खूप बरं वाटलं. आम्हा सगळ्यांनाच खूप बरं वाटलं. त्याला पाहिल्यावर डोळ्यात पाणी कधी आलं कळलंच नाही. मुक्तालाही खूप आनंद झाला असेल. मुक्ताचं सागरवर किती प्रेम आहे
पण मग आता सतत मनात हा विचार का येतो की आता माझं मुक्ताला भेटणं कमी होईल. सागरच्या नाहीसा होण्याच्या निमित्तानं मी तिला भेटत होतो. माझ्याकडनं घडलेली चूक मी सावरण्याचा प्रयत्न करत होतो. त्या निमित्ताने मी पुन्हा मुक्ताच्या नाही मी चुकीचा विचार करतोय. माझं प्रेम होतं मुक्तावर. आणि अजूनही मनाच्या एका कोपऱ्यात सतत कुठेतरी ती सदैव राहील. नाही, पण तरी सुद्धा मी असा विचार करणं चुकीचं आहे. नाही, हे बरोबर नाही. हे चुकीचंच आहे. पण काय करू? काही केलं हे विचार मनातून जातच नाही. खूप त्रास दिला ना मी तुला? नाही. पण खरंच मी आज जगलो वाचलो होतं केवळ तुझ्यामुळे. माझा जीव तुझ्यात गुंतलाय म्हणूनच मी तग धरू शकलो. सागर, सगळ्यांनी ठरवलेलं की तू पण काकूंना आणि मला खात्री होती की तू आहेस आणि नक्की परत येशील. पण सागर, आता मात्र तू मला सोडून कुठेही जायचं नाहीस. कारण तू जर नसशील ना. नाही मुक्ता, नाही. आता आपण असण्या नसण्याच्या गोष्टी करायच्या नाहीत. आपण दोघं आहोत आणि एकत्र आहोत. अगं, आपल्याला अजून सुंदर आयुष्य एकत्र घालवायचंय, हो ना? काय होत आहे? बहुतेक बाळाला पण कळलंय की बाबा परत आले. तो आनंदाने उड्या मारतो. सागर, थँक गॉड यू बॅक. I'm very happy. गुड मॉर्निंग पप्पा. अरे गुड मॉर्निंग. ये 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 ये. अगं, तुझीच वाट बघतो मी. आज तुला द्यायला माझ्याकडे एक आनंदाची बातमी आहे. माझ्याकडे पण आहे. हो, पण आधी माझी. ओके ओके. तुला माहिती आहे, आज मी या कॉरिडॉर मध्ये 2 चक्रा मारल्या चालत चालत. येस. आमचे फिजिओथेरपिस्ट आणि डॉक्टर आहुजा दोघे अत्यंत खुश आहेत माझ्या प्रगतीवर. व्हेरी गुड. आता तुझी बातमी बोल. सागर परत आलाय. काय? काय काय बोलतेस काय तू? आपला सागर परत आलाय? ज्योती, म्हणजे आपला सागर? हो पप्पा, आपला सागर परत आलाय.
त्याला काहीही झालेलं नव्हतं. तो सुखरूप होता आणि सुखरूप आहे. तुला सांगतो ज्योती, त्या मुक्ताचा ना विश्वास होताच या गोष्टीवरती. नाही, तू किती नाही म्हटलंस ना तरी जगात देव आहे ज्योती. खरंच. सगळेजण खूप खुश असतील ना? हो, सगळ्यांच्या डोक्यावरचं टेन्शन गेलंय. आणि मुख्य म्हणजे मुक्ताची खुनाच्या आरोपातून सुटकाही झाली. काय बोलतेस तू? मुक्तावरती खुनाचा आरोप म्हणजे काय म्हणायचं का तुला? सांगते पप्पा. मुक्ताने सागरला दरीत ढकललं असा तिच्यावर आरोप केला होता आणि पोलिसांनी तिला अटकही केली होती. व्हॉट नॉनसेन्स! मला कोणी कसं बोललं नाही? तूही नाही बोललीस? हो, पण मला असं वाटलं की तुमची ही अशी कंडिशन आहे तर त्यात आणखीन टेन्शन नको ना, म्हणून. आय एम सॉरी. पण एनिवे, आता काळजी करण्यासारखं काहीच नाही. खरंच सागर परत आल्यामुळे दादा, बहिणी आणि मुक्ता सगळे खूप खुश असतील ना? ज्योती बघ, मी सुद्धा माझ्या पायाने चालत आपल्या घरी परत येईन ना, तेव्हा आपल्याकडे पण फक्त आनंद आणि आनंदच असेल. खूप चुका केल्यात मी आयुष्यात, त्या सगळ्या मला एकदा निस्तरायच्यात. हॅलो वहिनी, अभिनंदन. सागर जिवंत असल्याचं कळलं ना? अगदी सुखरूप घरी आला ना तो. किती छान. पण वहिनी, आता जरा जपा हा त्याला. मुंबई आहे ही, इथे कधीही कुठलीही दुर्घटना होऊ शकते. अभिनंदन केल्याबद्दल आभारी आहे मेघना, पण ही मुंबई आहे हे तूही लक्षात ठेव. इथे कोणालाही आणि केव्हाही अपघात होऊ शकतात. घ्या वहिनी, तुम्ही माझं बोलणं अगदी मनाला लावून घेतलं तो. मला आपली सागरची काळजी वाटली म्हणून मी म्हटलं, दुसरं काही नाही. मेघना, दुसऱ्यांचं वाईट व्हावं असं मला वाटत नाही. तुझं वाईट व्हावं असं तर मला कधीच वाटणार नाही. पण तरी जपून राहा, कारण तुझी सगळी कारस्थानं मला कळून चुकली. आणि एक लक्षात ठेव, सागर परत आलाय.